विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा स्मार्ट विद्यार्थी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण इतिहास या विषयाबद्दल काही महत्त्वाचे 10 प्रश्न बघणार आहोत. तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. तर पहिला प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? खालील पर्याय आहे: 1599, 1600, 1602, 1605. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1600. मित्रांनो, तसे या कंपनीची सुरुवात झाली होती 31 डिसेंबर 1600. हे तारीख तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशासोबत व्यापार करण्याची परवानगी कोणी दिली? तुमचे पर्याय आहेत: किंग्स जेम्स वन, राणी एलिझाबेथ एक, किंग्स चार्ल्स दोन, राणी व्हिक्टोरिया. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राणी एलिझाबेथ एक. मित्रांनो, त्यावेळेसची ही राणी होती. त्या राणीने आपल्या पूर्वेकडील देश, ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे याचा अर्थ काय आहे? ईस्ट, त्या देशाच्या पूर्वेला जेवढे काही देश आहेत त्यांना आपण ईस्ट म्हणतो. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी पूर्वेकडील देशामध्ये एक कंपनी स्थापन करायची आहे, तिला आपण पूर्वेकडील कंपनी म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी असे नाव देतो. प्रश्न क्रमांक 3, कॅप्टन विल्यम हॉकिन्स कोणत्या वर्षी जहांगीरच्या दरबारात आला होता? तर तुमचे पर्याय आहेत 1600, 1608, 1615 आणि 1613. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1608. प्रश्न क्रमांक 4, ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपली पहिली वखार म्हणजेच फॅक्टरी कुठे स्थापन केली? पर्याय आहेत मद्रास, कलकत्ता, सुरत, बॉम्बे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुरत. प्रश्न क्रमांक 5, दक्षिण भारतात इंग्रजांची पहिली वखार कुठे होती? पर्याय आहेत मद्रास, मसूलीपट्टणम, पुलिकट, कोचीन. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मसूलीपट्टणम. मित्रांनो, यामध्ये बघा, जर असा प्रश्न विचारला की इंग्रजांची पहिली वसाहत कोणती, तर ती आहे सुरत. सुरत येथे इंग्रजांची पहिली वसाहत होती. पण जर असा प्रश्न विचारला की दक्षिण भारतात इंग्रजांची पहिली वखार कुठे होती, दक्षिण भारतात, जर दक्षिण भारतात विचारला तर त्याचे उत्तर आहे मसूलीपट्टणम. इथे त्यांची पहिली वसाहत होती. ऑप्शन क्रमांक 2, मसूलीपट्टणम या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, सर थॉमस रो कोणाच्या दरबारात आला होता? पर्याय आहेत अकबर, शहाजहान, जहांगीर, औरंगजेब. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जहांगीर. प्रश्न क्रमांक 7, मद्रास म्हणजे चेन्नई मध्ये इंग्रजांनी कोणता किल्ला बांधला होता? पर्याय क्रमांक 1, फोर्ट विल्यम, 2, फोर्ट सेंट जॉर्ज, 3, फोर्ट सेंट डेव्हिड, 4, फोर्ट अगुडा. मित्रांनो, यामध्ये मद्रास म्हणजे चेन्नईमध्ये इंग्रजांनी कोणता किल्ला बांधला होता, तर येथे त्यांनी बांधला होता फोर्ट सेंट जॉर्ज किल्ला. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8, बॉम्बे हे बेट इंग्रजांना कोणाकडून मिळाले? कोणाकडून म्हणजे मुंबई, बॉम्बे म्हणजे मुंबई, मुंबई हे बेट कोणाकडून मिळाले?
याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पोर्तुगीज यांच्याकडून हे मुंबई म्हणजेच बॉम्बे हे बेट त्यांना हुंड्याच्या स्वरूपामध्ये इंग्रजांना मिळाले. प्रश्न क्रमांक 9 कलकत्ता शहराची स्थापना कोणी केले असे मानले जाते? पर्याय रॉबर्ट क्लाइव्ह, जॉब चार्नॉग, वॉरन हेस्टिंग, थॉमस रो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जॉब चार्नॉग यांनी कलकत्ता शहराची स्थापना केली असे मानले जाते. प्रश्न क्रमांक 10 कलकत्ता येथे इंग्रजांनी कोणता किल्ला बांधला? पर्याय आहेत फोर्ट सेंट जॉर्ज, फोर्ट विल्यम, फोर्ट व्हिक्टोरिया, फोर्ट सेंट डेव्हिड. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फोर्ट विल्यम. फोर्ट विल्यम हा किल्ला इंग्रजांनी कलकत्ता येथे बांधलेला आहे.